बीडमध्ये दाऊदपेक्षा मोठे गुंड आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्था कशी टिकणार असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी बीड प्रकरणावर केला। दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस जर स्पष्ट बोलत असतील तर सरकारने लक्ष घालावं अशी मागणी त्यांनी केली। तसंच राजकारणी गुंडांना पोसताय की गुंड राजकारण्यांना पोसतायत हे महाराष्ट्राला कळेना असा सवालही त्यांनी उपस्थित केला। परभणीत खासदार सुप्रिया सुळेंनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी आम्हाला पैसे नको तर न्याय हवा अशी मागणी सूर्यवंशी कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे। बीड प्रकरणी धनंजय मुंडेंनी माणुसकीच्या नात्यानं राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली। तर देशमुखांच्या मुलीचे आणि आईचे अश्रू बघून तरी मुंडेंनी राजीनामा द्यावा असं सुळे म्हणाल्या। बीड प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं असून बीड गुन्हेगारीचं केंद्र बनलंय अशी टीका थोरातांनी केली। तर गुंडगिरीचा बीमोड करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केलंय। संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्यांनी हे विधान केलं। तसंच धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालतं, त्यामुळे त्यांना संवैधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही असं मतही दानवेंनी मांडलं। संतोष देशमुखांना मारहाण होताना व्हिडिओ कॉल सुरू असल्याचं उघड झालंय। मारहाण करताना मोक्कारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करण्यात आला होता। 17 ते 19 वर्ष वयोगटातील 6 जणांनी या मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्याचंही समोर आलंय। सांगली जिल्ह्यात अवैध कॅफे शॉपचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिरज शहरात बेकायदेशीरपणे कंपार्टमेंट करून कॅफे शॉप चालवण्याचा प्रकार शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं उघडकीस आणला। या कॅफेमध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश देऊन अश्लील प्रकार सुरू असल्याचा आरोप होतोय। नांदेडमधील गोदावरी नदीची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका होणार आहे। शहरातील 13 नाल्यांचं पाणी थेट नदीत मिसळत असल्यानं संपूर्ण नदीला नाल्याचं रूप आलं होतं। अमृत योजनेच्या माध्यमातून आता नदीत मिसळणारे नाल्यांचं पाणी पाईपलाईनद्वारे एसटीपी प्लांटपर्यंत नेलं जाणार आहे। भिवंडीच्या शहापूर तालुक्यातील किन्हवली इथल्या स्टोन क्रशरमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। धुळीच्या कणांचा दैनंदिन जीवनावरती परिणाम होत असून नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत। तर स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मुंबई महापालिका प्रत्येक वॉर्डात 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन घेणार आहे। बांधकामातून उडणारी धूळ शहरातील वाढलेल्या प्रदूषणाला कारणीभूत असल्याचं समोर आल्यानं डस्ट सक्शन मशीन आता घेतली जाणार आहे। या प्रत्येक मशीनसाठी महापालिका 40 लाखांचा खर्च करणार आहे। अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनीमधील कामगारांना विषबाधा झाली। कंपनीच्या हलगर्जीपणामुळे महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी मनसेचे पप्पू पाटील कंपनी व्यवस्थापकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले। मकर संक्रांतीनिमित्त नवी मुंबईची बाजारपेठ सजली आहे। आकर्षक रंगीबेरंगी पतंग तसंच मांजा आणि फिरकी बाजारात दाखल झालेत। पतंग खरेदीसाठी नागरिकांसह लहान मुलं बाजारात गर्दी करतात। जेजुरीत गाढवांच्या बाजाराला सुरुवात झाली आहे। गाढवाच्या बाजारासाठी सौराष्ट्र आणि अमरेलीतून 75 तर राज्याच्या विविध भागातून 200 गाढवं दाखल झाली आहेत। उद्या पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीतील बंगाली पटांगणात पारंपरिक पद्धतीनं गाढवांचा बाजार होणार आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात चोरट्यांनी भाजीपाल्याची चोरी केली। एका भुरट्या चोरानं कांदे, बटाटे, लसूण आणि भेंडी चोरी केल्याचं उघडकीस आलं। दरम्यान हा संपूर्ण प्रकार परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। दुकानात तोडफोड करून चोरट्यांनी हा भाजीपाला पळवला। पंढरपूरच्या भाजी मंडईत शाकंभरी पौर्णिमेनिमित्त 60 प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या। शाकंभरी देवीला 60 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो। त्यासाठी मंडईत 87 प्रकारच्या भाज्या विक्रीला आल्या। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवरती सडकून टीका केली। भाजपनं सत्तेसाठी सगळ्या चोरांना एकत्र केलंय। ईडी, सीबीआय असे अनेक प्रकारचे आरोप असणाऱ्यांचा गोतावळा जमा केलाय अशी टीका वडेट्टीवारांनी केली। मी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात नाही, फक्त त्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसी मधून आरक्षण देऊ नका असं वक्तव्य
राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरेगावी आलेत। उत्तेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त 3 दिवस त्यांचा दरेगावात मुक्काम असणार आहे। शहीद जवान सुयोग कांबळे यांना अलिबागमधील चिंचवलीमध्ये मानवंदना देण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली। यावेळी कार्लेखिंड ते चिंचवलीमधून रॅली काढण्यात आली। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केली। ज्योतिबा रस्त्यावरील घाटात चालकाचा ताबा सुटल्यानं 4 चाकी गाडीचा अपघात झाला। दरम्यान अपघातस्थळी थांबून मुश्रीफांनी अपघातग्रस्तांना मदत केली।